नमस्कार फ्रेंड्स, आज मी दाखवते पालक पनीर। त्याच्यासाठी एक जुडी पालक आहे, ते चांगलं स्वच्छ धुवून घेतलं आहे आणि आता मी ते ब्लांच करणार आहे। म्हणजे गरम पाण्यातून जस्ट काढायचं, गरम उकळत्या पाण्यात ते टाकायचं आणि जस्ट काढायचं, ते दाखवते मी तुम्हाला। आणि त्याच्यासाठी एक मीडियम साईजचा कांदा बारीक चिरून घेतला आहे। नंतर 1.5 दीड टोमॅटो आहे, तो बारीक चिरला आहे। आणि हे 200 ग्रॅम पनीर आहे, हे हल्दीरामचं पनीर आहे, तर त्याचे छोटे छोटे मी क्यूब्स करणार आहे। आणि जवळजवळ 2 टेबलस्पून लसूण आहे, ती बारीक चिरून घेतली। आणि त्याच्यासाठी मूठभर आपल्याला काजूची दाणे पण पाहिजे, काजू पाहिजे, तर ते सुद्धा मी त्या जेव्हा आपण वाटणार ना त्याच्याबरोबर ते वाटायचे, जरा असे फ्राय करायचे आणि ते पालक ब्लांच करणार त्याच्याबरोबर ते वाटून घ्यायचे। तर दाखवते मी। हे बघा, गरम पाण्यामध्ये मी आता तो पालक टाकला आहे आणि पालक जरी जास्त दिसला तरी तो असा पटकन ब्लांच झाल्यावरती तो एकदम आळतो। आणि नुसती पानं नाही तर मी कोवळा पालक होता त्यामुळे त्याची देठ पण घेतले। काय काय नुसती पानं घेतात, तर देठसुद्धा ते चांगले बारीक वाटले जातात त्यामुळे, आणि कोवळेच आहेत ते, त्यामुळे मी ते घेतले। आता अगदी 1 मिनिट ठेवायचं आणि 1 मिनिटाने ते आपण काढून बाहेर ठेवायचं आणि थोडं थंड पाणी त्याच्यावरती थंड पाण्यात ठेवायचं आणि थंड पाण्यातून काढायचं। म्हणजे कसं त्याचा हिरवा रंग राहतो तसाच, किंवा असाच काढून आपण जरा फॅन खाली ठेवला तरी चालतो, थंड करायचा आणि नंतर मग तो 2 हिरव्या मिरच्या घालायच्या आणि ते वाटून घ्यायचं। हे बघा, आता 1 मिनिट झालं आहे, आता चांगलं ते ब्लांच झालं आहे पालक आपलं। ते आपण सगळं काढून प्लेटमध्ये घेऊया आणि ते जरा गार व्हायला द्यायचं। आणि नंतर 2 हिरव्या मिरच्या आणि एक छोटासा आल्याचा तुकडा अर्धा इंच वाटून घ्यायचं। आता मी थंड पाण्यातून काढणार नाही आहे, असंच मी आता ते थंड करत ठेवणार आहे आणि तोपर्यंत मी दुसरं जे आपलं कांदा टोमॅटो फ्राय करायचं आहे ते फ्राय करणार आहे, तोपर्यंत हे गार होईल। आणि तसंच थंड झाल्यानंतर वाटलं तरी त्याचा रंग काही जात नाही। आता बघा, हे असं काढलं आहे मी आता हे जरा फॅन खाली गार करत ठेवते आणि नंतर मग मी दाखवते तुम्हाला। सेम भांडं मी त्यातलं पाणी काढलं आणि त्याच्यामध्ये आता आपण 2 चमचे तूप घालूया आणि तुपामध्ये जरासं काजू जे आहेत ते फ्राय करून घेऊया थोडेसे। आणि पनीर पण आपण काय जण असंच टाकतात, पण थोडंसं मी पण असंच टाकते, पण आज मी थोडंसं तेलामध्ये फिरवून घेते। जर काजू जरासे लालसर झाले, आता ते आपण काढून घेऊया मिक्सरच्या भांड्यात। त्या पालक जी पानं ब्लांच केली त्याच्याबरोबर आपल्याला वाटून घ्यायचे। काजू टाकते कारण त्याच्यामुळे कसं ग्रेव्ही जी आहे ती रिच बनते आणि थिक पण बनते, असं पाणी सुटल्यासारखं होत नाही। कारण आपण आज क्रीमचा वापर नाही करणार आहे, जर क्रीम जर वापर असेल नंतर तर हे काजू नाही घातले तरी चालतात, पण ह्याच्यामुळे ग्रेव्हीला एक चांगली चव येते आणि थिक पण होते। आता आपण जरा पनीर फ्राय करून घेऊया। आता पनीर टाकलं आहे आणि पनीर पण थोडंसं त्या तुपावरती जरासं फ्राय करून घ्यायचं। आणि नाही फ्राय केलं असंच जरी टाकलं तरी ही स्टेज मग स्किप करायची, फ्राय करायचं नसेल तर नंतर मग कधी टाकायचं ते मी जसं हे फ्राय केलेलं टाकणार त्याचवेळी ते असंच कच्चं कापलेलं पनीर आपण टाकू शकतो। थोडंसं लालसर झालं की मी ते काढून घेते। तर आता गुलाबी रंगाचं त्याला कोटिंग आलं आहे, तर आता जास्त फ्राय नाही करायचं, तर आपण ते काढून घेऊया आणि त्याच भांड्यात आपण आता फोडणी तयार करूया। तर हे काढून घेते आणि फोडणीसाठी मी थोडंसं तूप घालून दाखवते। त्याच भांड्यात 2 चमचे मी तूप घातले, 2 छोटे चमचे। त्याच्यामध्ये 1 छोटा चमचा आपण जिरं घालायचं। जिरं चांगलं फुललं की आपण त्याच्यावरती थोडंसं हिंग घालायचं आणि हिंग थोडं फ्राय झालं की आपण त्याच्यावरती भरपूरशी लसूण टाकायची आणि ते लसूण चांगली गुलाबी व्हायला द्यायची। आणि या स्टेजला आपण त्याच्यामध्ये कसुरी मेथी घाला, कसुरी मेथी फोडणीमध्ये घाला। त्याने 2 छोटे चमचे भरून मी कसुरी मेथी घालते, त्याने एक चांगली चव लागते ती फ्राय झाल्यामुळे। आणि ती थोडी फ्राय करून दाखवते। कसुरी मेथी आणि ते लसूण आहे ती चांगली लाल झाली आणि कसुरी मेथीचा छान सुवास सुटला आहे। आणि आता या स्टेजला आपण त्याच्यामध्ये बारीक चिरलेला जो एक मीडियम साईजचा कांदा होता
तो घालूया आणि तो जरा गुलाबी व्हायला द्यायचा. त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये टॉमॅटो घालायचा आहे आणि टॉमॅटो पण तो चांगला फ्राय व्हायला द्यायचा. थोडा ट्रान्सल्युशन झाला आहे आता, थोडासा फ्राय झाला आहे. आता आपण ह्याच्यामध्ये जो टॉमॅटो होता तो बारीक चिरलेला तो टाकायचा आणि थोडंसं कांदा फ्राय करताना मी 1 छोटा चमचा मीठ घातलं आहे. आणि लक्षात ठेवा की पालकची भाजी करताना किंवा पालक पनीर करताना पालक जेव्हा आपण वापरतो तेव्हा मीठ थोडं कमीच वापरायचं, कारण पालकमध्ये असं थोडंसं मीठ असतं, त्यामुळे पालकला नेहमी मीठ कमी वापरा. आता हे चांगलं टॉमॅटो थोडा फ्राय व्हायला देते, थोडं झाकण ठेवते आणि थोडं फ्राय व्हायला देते आणि 2 मिनिटांनी मी दाखवते. टोमॅटो थोडासा बावला आहे, तर आता ह्याच्यामध्ये आपण मसाले घालूया. तर मसाले घालताना लक्षात ठेवायचं की 2 हिरव्या मिरच्या मी पालक आणि काजू होते त्याच्याबरोबर वाटल्या आहेत, त्यामुळे बेताचंच तिखट तसं त्या अंदाजच तिखट करायचं. तर 1 छोटा चमचा मी लाल तिखट घालते, अर्धा छोटा चमचा मी धने पावडर टाकते आणि अर्धा छोटा चमचा मी हळद टाकते. ते मी सगळं चांगलं आता आपण तेलामध्ये जरा भाजून घ्यायचं आणि त्याच्यानंतर मग जी पेस्ट आहे ती आता थोडंसं फ्राय करून घेऊया 1-2 मिनटं आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ती ह्याची जी पेस्ट आहे पालकची आणि काजूची ती घालायची आणि ते एकदम बारीक पण नाही वाटायचं, जरासं असं गरगरीतच जरा वाटायचं, त्याने ते टेक्स्चर छान येतं पालक पनीरला. आता चांगलं फ्राय झालं आहे ते. आता ही जी आपण पेस्ट केली आहे ती घालूया किंवा त्याचं असं काजू घातल्यामुळे त्या ग्रेव्हीला असा थोडा व्हाईटिश कलर येतो आणि हे असं नीट ढवळून घ्यायचं आणि आपल्याला जशी कन्सिस्टन्सी पाहिजे ना तसं ठेवायचं. आणि या स्टेजला तुम्ही चव बघू शकता मिठाची वगैरे. मीठ जर कमी वाटलं तर आपण थोडंसं त्याच्यात घालू शकतो. तर मी जरा पाव चमचा मीठ घालणार आहे, कारण कांदा फ्राय करताना मी थोडंसं मीठ घातलेलं होतं त्याच्यामध्ये. बघा किती छान कलर आला आपल्या ग्रेव्हीला. आता काय करायचं, मिक्सर जे मी धुवून घेते ते आपण जे पालक जे ब्लांच केलेलं पाणी होतं त्याच्यामध्येच मी आता मिक्सर धुवून ते सुद्धा पाणी ह्याच्यामध्ये टाकते. किंवा आता ते मिक्सर धुवून पण मी जरासं होतं ते पाणी टाकलं आणि चव बघितलं थोडं मीठ कमी आहे, त्यामुळे मी अकॉर्डिंगली मीठ टाकते. आणि बघा अशी कन्सिस्टन्सी अशी झालेली आहे. तुम्हाला जसं पाहिजे तसं ते सेमी ग्रेव्हीच करायची. आणि आता आपण ह्याच्यावरती झाकण ठेवून 5 मिनटं झाकण ठेवायचं आणि हे चांगलं असं एकजीव व्हायला द्यायचं, जरा बॉईल व्हायला द्यायचं. तर 5 मिनटं किंवा 2-3 मिनटांनी जरा बघायचं आणि परत ढवळायचं आणि परत झाकण ठेवायचं. आता मी 2 मिनटं झाकण ठेवून तुम्हाला दाखवते. हे बघा 2 मिनटांनी मी ढवळलेलं आणि आता अजून 2 मिनटं झाली आणि आता चांगली आपली ग्रेव्हीसुद्धा चांगली शिजली आहे. ॲक्च्युली ब्लांच तर पालक ब्लांच होतं तर मी शिजायला वेळ नाही लागत, पण थोडी आता थिक झाली आहे. तुम्ही बघू शकता आता जरा थिक झाली आहे आणि त्याच्यामध्ये काजू पेस्ट पण आहे. आणि काजू पेस्ट नाही घातली तर जरा असे पाण्यासारखे होते, त्यामुळे असं काजू पेस्ट घालायचं. काय काय जण बटाटा घालतात उकडून, पण ते काजू पेस्टने ती चव पण चांगली लागते आणि रिच पण होते. आणि मग क्रीम वगैरे घालायची काही गरज नाही वरून. आता आपण जे पनीर फ्राय केलेलं होतं ते घालूया आतमध्ये. किती छान कलर आला आहे आणि सुंदर आपली पालक पनीर आपलं झालेलं आहे. आता फक्त ह्याच्यामध्ये गरम मसाला थोडासा घालायचा आहे आता आणि झाकून ठेवायचं. तर आता मी 1 छोटा चमचा गरम मसाला मी घालते आतमध्ये आणि आता जरा ढवळायचं आणि झाकण ठेवून 2 मिनटं एक वाफ काढायची. म्हणजे पनीर वगैरे जे आहे ते आणि गरम मसाला घातला ते एकजीव होतं सगळं आणि आपलं असं पालक पनीर सुंदर तयार होतं, छान लागतं. आता मी झाकण ठेवते आणि 2 मिनटांनी तुम्हाला दाखवते.
बघा आता 2 मिनटं झाली आणि आता मी झाकण काढून दाखवते. बघा छान असं आपलं शिजलं आहे पालक आणि पनीरसुद्धा त्याच्यामध्ये सगळं एकजीव झालं आहे ते आता. आणि आता आपण गॅस बंद करू शकतो आणि गरम गरम हे सर्व करा चपातीबरोबर, फुलक्याबरोबर, पुऱ्यांबरोबर किंवा भाकरीबरोबरसुद्धा छान लागतं. आणि असं करून बघा, खूप सुंदर लागतं. आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा चॅनलला. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.